तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड ह्या कंपनीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जसं की तुम्हाला माहितीच आहे, काही दिवसांअगोदरच ह्याचा मित्रांनो IPO आलेला होता आणि IPOचा रिव्ह्यू करताना देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या कंपनीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात तर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणं टाळा, कारण कंपनी जी आहे त्याचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते अत्यंत खराब आहेत. लॉंग टर्ममध्ये तुम्हाला कशाही पद्धतीचा ह्या ठिकाणी नफा मिळणार नाही आहे, फक्त आणि फक्त झाला तर लॉसच होईल. जे काही लिस्टिंग गेन मिळतं ते लिस्टिंग गेन घ्या आणि बाहेर पडा, असं मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं. आणि मित्रांनो, आज तसंच काहीसं होताना दिसतंय. आज मित्रांनो, क्वार्टर 3चे रिझल्ट्स फायनली ओलाचे ह्या ठिकाणी लागलेले आहेत आणि कंपनीला एक मोठा लॉस या ठिकाणी बेअर करावा लागलेला आहे. सो कंपनीचा स्टॉक मित्रांनो अजून किती पडू शकतो ह्या विषयी आपण सविस्तररित्या चर्चा करू. पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या मित्रांनो नितांत गरज आहे. सो प्लीज भावाच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब या ठिकाणी करूनच चला. सो मित्रांनो बघा, आजचं जे काय मित्रांनो क्लोजिंग प्राइस होतं ते 70 रुपयांच्या आसपासचं मित्रांनो आजचं क्लोजिंग प्राइस या ठिकाणी आपल्याला ओला इलेक्ट्रिकचं या ठिकाणी पाहायला मिळते. आता कंपनी काय करते, ज्या काही इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत त्या इलेक्ट्रिक स्कूटर्स बनवण्याचं काम करते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता 30,854 कोटींचं मित्रांनो या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन होतं कंपनीचं. म्हणजे कंपनी अर्थातच एक लार्ज कॅप कंपनी आहे. सो बऱ्याचशाच लोकांना वाटत होतं की IPO आल्यानंतर हा स्टॉक मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करेल, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ही फक्त आणि फक्त मित्रांनो काय केली गेलेली आहे, हवा केली गेलेली आहे IPOची. ओके, कारण ओलाचं नाव खूप जास्त प्रचलित आहे. सो त्याचा फायदा घेऊन काय केलं गेलं, हे IPOला ओव्हर सबस्क्राईब करण्यासाठी म्हणजे प्रवृत्त केले गेले लोकांना, आणि त्यानंतर लोक त्यामध्ये मित्रांनो ट्रॅपसुद्धा झालेत. जे काही हुशार लोक होते त्यांनी काय केलं, ह्याचा चांगला फायदा करून घेतला, लिस्टिंग गेन्स त्यांनी घेतले, ते एक्झिट झाले. पण जे मित्रांनो लोक मूर्ख बनले ते ह्यामध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टेड राहिले आणि आज त्यांना एक चांगलाच मोठा लॉस या ठिकाणी बेअर करावा लागतोय. सो आता आपण बघूया मित्रांनो की ह्याचे जे काही क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत म्हणजे डिसेंबर क्वार्टरचे, ते कशा पद्धतीने लागलेले आहेत. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता, आत्ता जो काय लाईफ टाईम हाय झाला होता तो एक साधारणतः माझ्या मते 146 रुपयांच्या आसपास झालेला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जर तुम्ही विचार केलात तर स्टॉक ऑलमोस्ट मित्रांनो 50% ह्या ठिकाणी काय झालेला आहे, घसरलेला आहे. सो हा स्टॉक अजूनसुद्धा किती घसरू शकतो ह्याची मित्रांनो काहीसुद्धा लिमिट नाही आहे. कदाचित आणखीन हा स्टॉक काय होऊ शकतो मित्रांनो, घसरू शकतो, याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही बघितलं मित्रांनो तर सध्यासुद्धा मित्रांनो स्टॉक काय ओव्हर व्हॅल्यूड आहे, कारण जर तुम्ही बघितलं इतका पडून सुद्धा स्टॉक मित्रांनो अद्याप काय मित्रांनो ऑलमोस्ट 5 पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा. म्हणजे तुम्ही समजू शकता की एक लॉस मेकिंग कंपनी असून सुद्धा मित्रांनो 5 पटीने महाग आहे. म्हणजे किती ओव्हर व्हॅल्यूड हा IPO होता हे जर तुमच्या निदर्शनास आलंच असेल. चला आता आपण मित्रांनो बघूया ह्याचे क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत ते कसे लागलेले आहेत. सो मित्रांनो बघा, क्वार्टर ऑन क्वार्टर ह्यांचा जो काही लॉस आहे तो कंटिन्युअसली चालूच आहे. तुम्ही बघू शकता, ज्यावेळेला ह्याचा IPOला जून 2023 मध्ये 267 कोटींचा लॉस होता आणि आता तुम्ही बघितलं ह्या क्वार्टरमध्ये 564 कोटींचा मित्रांनो लॉस आहे. मागील क्वार्टरमध्ये सुद्धा 495 कोटींचा लॉस होता आणि मित्रांनो ह्या क्वार्टरमध्ये तर लॉसचे सगळे रेकॉर्ड्स तुटले. आत्तापर्यंतचा सगळ्यात हायेस्ट लॉस कंपनीने मित्रांनो ह्या क्वार्टरमध्ये केलेला आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये एक मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते आहे. चला आता आपण बघूया ह्याचे इतर फंडामेंटल्स कसे आहेत मित्रांनो. तर तुम्ही बघितलं इतर आता ऑपरेटिंग प्रॉफिट पहिल्यांदा बघूया मित्रांनो. ऑपरेटिंग प्रॉफिटसुद्धा मित्रांनो कंपनीचं निगेटिव्ह आहे. म्हणजे जे काही मेन ऑपरेशन आहे, जे काही यांचं स्कूटर मॅन्युफॅक्चरिंग करून बनवण्याचे जे काही प्लांट्स आहेत, जो काही व्यवसाय आहे, त्यात सुद्धा मित्रांनो कंपनी लॉस खाते. आणि प्लस कंपनीवर जे इतकं जास्त हेवी डेट आहे, त्या हेवी डेटमुळे कंपनीला मित्रांनो खूप जास्त इंटरेस्टसुद्धा ह्या ठिकाणी काय करायला लागतोय, पे करावा लागतोय. आणि हा इंटरेस्ट मित्रांनो वर्षानुवर्ष काय होत चाललेला आहे, ह्या ठिकाणी वाढतच चाललेला आहे. आता P&L स्टेटमेंट बघितलं तर कंटिन्युअसली मित्रांनो कंपनी एक लॉस मेकिंग कंपनी आहे आणि मागील आतापर्यंत ह्या फायनान्शियल इयरमध्ये मित्रांनो 1822 कोटींचा लॉस केलेला आहे. मागील फायनान्शियल इयरमध्ये मित्रांनो 1584 कोटींचा लॉस होता. सो कंटिन्युअसली कंपनी मित्रांनो काय करते, लॉसेसच ह्या ठिकाणी करत चाललेले असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय. आता बॅलन्स शीटचा विचार केला मित्रांनो तुम्ही बघू शकता, कर्ज कंपनीवरती 3,355 कोटींचे आहेत. त्याच्या अगेन्स्ट रिझर्व्हचा जर विचार केला तर 2,162 कोटींचा रिझर्व्ह कंपनीकडे सध्या आहे. आता हा जो काही रिझर्व्ह मित्रांनो आलेला आहे तो रिझर्व्ह होतो मागे 2024 मध्ये निगेटिव्ह होता 2,900 कोटींच्या आसपासचा. ओके, नंतर कंपनीने काय केलं, IPO आणला आणि IPOच्या माध्यमातून शेअर्स विकून काय केला, आपला रिझर्व्ह ह्या ठिकाणी मेंटेन केलेला आहे. त्यामुळे खुश होण्याची गरज नाही आहे. हा जो रिझर्व्ह आहे मित्रांनो तो स्टॉक्स सेल करून ह्या ठिकाणी काय केला गेलेला आहे, मेंटेन ह्या ठिकाणी केला गेलेला आहे. आता इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली जर तुम्ही बघितलं तर फक्त 40 कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स कंपनीकडे सध्या अवेलेबल आहेत. म्हणजे बॅलन्स शीट काय अत्यंत वीक आपल्याला दिसते. आणि जर तुम्ही बघितलं शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये मित्रांनो बघू शकता प्रमोटर्स फक्त 36.78% आहेत. आता जरा तुम्ही क्वार्टरली रिझल्ट्स मित्रांनो बघितले, आता क्वार्टरली रिझल्ट्समध्ये तुम्ही बघू शकता जो काही मित्रांनो होल्डिंग आहे या ठिकाणी FIचा DIचा तो सुद्धा ह्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसतोय. मागील क्वार्टरमध्ये 4.18% FIs होते, आता ह्या क्वार्टरमध्ये मित्रांनो फक्त 2.11% उरलेले आहेत. DIची होल्डिंग बघा
5.16% होती, आता ती 4.55% राहिली आहे. म्हणजे कोटे ना कोटी मित्रांनो जे काही DIs आणि FIs आहेत ते सुद्धा काय करतायत मित्रांनो येथून काढता पाय घेण्याचा काय करतायत प्रयत्न करतायत असं आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि अर्थातच नेहमीप्रमाणे आपण पब्लिक जे काही मूर्ख लोक आहोत ओके ते आपला स्टेक काय करतायत वाढवतात. हे तुम्ही बघू शकता मागील क्वार्टरमध्ये 48% स्टेक होता, आता 51.25% ह्या ठिकाणी स्टेक झालेला आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे जो काही मूर्खांचा बाजार आहे तो मूर्खांचा बाजार ह्या ठिकाणी भरताना आपल्याला दिसतोय. म्हणजे मागचा पुढचा आपण विचार करत नाही, फक्त कंपनीचं नाव गुडविल बघतो आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतो. सो मित्रांनो बघा आता ओलाच्या ज्या काही मित्रांनो सिच्युएशन्स आहेत त्या कधी सुधारतील ह्याबद्दल काही सांगणं थोडंसं अवघड आहे. कारण मित्रांनो बघा कंपनी कंटिन्युअसली लॉस मेकिंग कंपनी आहे आणि कंपनीकडे काही असा कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज मला सध्या दिसत नाही आहे. मार्केटमध्ये बऱ्याचशाच ॲटोमोबाईल सेक्टरच्या कंपनीज आहेत ज्या काय करतात ह्याला डायरेक्ट कॉम्पिटिशन देत आहेत. आणि आता टेक्निकल पॅटर्नसुद्धा मित्रांनो अत्यंत खराब झालेला आहे. जे काही IPOचं मित्रांनो ओपनिंग प्राईस होतं ओके ओपनिंग काय होतं मित्रांनो ह्याचं 76 रुपयांच्या आसपास होतं, त्याच्यासुद्धा मित्रांनो खाली स्टॉक आलेला आहे. आज 69.97 रुपये क्लोजिंग दिलेलं आहे. आणि जर तुम्ही येथे निरखून बघितलं, जर तुम्ही आपल्या चॅनलवर खूप आधीपासूनचे व्ह्यूवर्स असाल तर तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की हा जो काय पॅटर्न आहे तो पॅटर्न कोणता बनलेला आहे मित्रांनो, हा एक तुम्ही म्हणू शकता की इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न ह्या ठिकाणी आपल्याला काय होतोय बनताना दिसतोय. सो अर्थातच मित्रांनो जो काय इन्व्हर्टेड कप अँड हँडल पॅटर्न आहे त्याचा आता जर सपोज करा ब्रेकडाऊन झाला सो डेफिनेटली हा स्टॉक मित्रांनो आणखीन फार मोठी घसरण आपल्याला दाखवू शकतो. सो बेटर वे की ह्या स्टॉकपासून मित्रांनो सध्या तुम्ही लांब राहिलंच या ठिकाणी काय आहे बरं आहे. आणि मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर मित्रांनो कॉम्पिटिशनसुद्धा खूप जास्त हाय आहे. एथर आहे ओके, तुनवाल मोटर्स आहेत ओके, बऱ्याचशाच मोठ्या ॲटोमोबाईल कंपनीज आहेत त्या आता काय करतायत डिझेल पेट्रोलवरून शिफ्ट होऊन आता त्यासुद्धा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये काय करतात काम करण्याचा प्रयत्न करतात. सो खूप कॉम्पिटिशन आहे कंपनीला, त्यामुळे फ्युचर मित्रांनो थोडंसं ह्याचं मला सध्या तरी म्हणजे डिफिकल्टच दिसतं आहे. सो बेस्ट वे ह्या स्टॉकला तुम्ही अवॉइड करा. जर तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल सो बेस्ट वे अशा सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा हा असतो मित्रांनो की तुम्ही एक म्युच्युअल फंड निवडा किंवा मित्रांनो एखादा ETF निवडा जो ह्या सेक्टरमध्ये काय करतो इन्व्हेस्टमेंट करतोय ओके, कारण हे जास्त कॉम्प्लिकेटेड सेक्टर असतं. सो आशा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.